कोपरगाव शहरात गेल्या 2 दिवसांपासून 2 बिबट्यांनी दहशत निर्माण केली आहे। यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे। मात्र याकडे वनविभाग दुर्लक्ष करत असून वनविभाग नागरिकांना उडवळीचे उत्तर देत कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप करत साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे यांनी वनविभागाचा निषेध व्यक्त करण्यासाठी समतानगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीनजीक प्रतिकात्मक पिंजरा लावला। यावेळी फटाके वाजवत ढोल ताशांच्या गजरात निषेध आंदोलन करत सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून वनपरिक्षेत्र विभागाच्या अधिकारी सोनवणे यांची बदली करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आता पहिले 2 दिवसापासून ही जी घटना चालली बिबट्याची ओमनगर करमळनगर किंवा आज पाराच निवाऱ्यापर्यंत हा विषय आलेला आहे। आता इथं लहान मुलं राहत्या, कोणी शाळेत जाईना आता पोरं ह्या दहशतीमध्ये बिबट्याच्या। तर काल आमच्या नानांनी आपलं दादा पाटलांनी इथं काल बिबट्या पाहिला, त्या ताईंना फोन लावला आम्ही वन विभागाने। तर त्यांचं म्हणणं असं आलं की इथं ते फेक न्यूज असं असं तसं असं। आता ती न्यूज त्यांनी चेक करावं, लवकर काहीतरी त्याला धरावा आणि याच्यातून पटकन या लोकांना मोकळं करावं। आज एकदम दहशतीमध्ये सगळेजण, या हिशोबाने आम्ही सगळेजण इथून हे छोटंसं आंदोलन केलेलं आहे। अध्यक्षतेखाली आज हे आंदोलन करण्यात आलं। परवा दिवशी रात्री 10:09 प्रतिभा सोनवणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा कर्मवीर नगरमध्ये तिथं बिबट्या आला, त्यावेळेला प्राथमिक मी त्या रस्त्याने चाललेलो असताना तिथले नागरिकांनी आवाज मारले का पुढं जाऊ नका, पुढं जाऊ नका। एक जण अक्षरशः मोटरसायकल सोडून तिथं पुढं पळाला। तर त्यांना फोन केला तर त्यांनी 2 नंबर पाठवले, एक गाडे म्हणून आणि एक जाधव म्हणून। तर गाडे यांना संपर्क केला, त्यांनी फोन नाही उचलला। जाधव म्हणता आम्ही 7 वाजेपासून भाऊ बिबट्याच्या मागं पळू राहिलो, जोर पाठव दिला आहे, बिबट्याच्या मागं कुठं काय तो लहान आहे का म्हणे पळायला याला। तर त्यांना आम्ही सांगितलं का इथं दिसलेलं आहे। 10:30 वाजता जर ते कर्मवीर नगरमध्ये होतं, 12 वाजता आडाव वस्तीवर होता, त्याच्यानंतर 2 ते 2:30 वाजता ओमनगरमध्ये होता, 3 वाजता 3 ते 3:15च्या दरम्यान आपलं गणपती मंदिराच्या तिथं होता। त्याच्यानंतर काल चमडे बाजारपाशी आयशा कॉलनीमध्ये तिथं आला होता, बैल बाजार रोडला, ब्रिजलाल नगर, कर्मवीर नगर असं आडाव वस्ती। त्याच्यानंतर काल रात्री इथं निवारा भागात समतानगरच्या पाण्याच्या टाकीपाशी आला। तरी एवढं सांगूनसुद्धा त्या मॅडम म्हणता का ते एकत्र पिल्लं फिरू शकत नाही, आमकं नाही। आता काय ते प्राणी आहे, प्राणी एकत्र फिरू शकत नाही का? जसे माणसं एकत्र फिरतात तसे प्राणी फिरू शकतात। एक लहान पिल्लू आहे, दोन बिबटे, तर त्यांचं म्हणणं आहे का ते पिल्लंच नाही, ती जी न्यूज काढलेली ते फेक न्यूज आहे। मग आता त्यांना जर ते फेक न्यूज आहे, गवारीनगरमधले लोक खोटं बोलत आहे, कर्मवीर नगरमधले लोक खोटं बोलत आहे, ब्रिजलालचे खोटं बोलत आहे। मग आता हे जे चालू आहे हा प्रकार, याची जर काही घटना झाली तर याला जबाबदार कोण? वन विभाग अधिकारी ही जबाबदारी घेणार का? काय मागणी राहणार? आज आमची एकच मागणी आहे का या वन विभाग अधिकाऱ्याची बदली करावी आणि तातडीने या 2 बिबट्यांचा काय असं 2 असू नाही तर 3 असू, त्यांचा जागेवर बंदोबस्त करावा। उद्या जर यदा कदाचित जर श्रीरामपूरसारखी जर घटना घडली किंवा कुठं बिबट्या घरला भरवस्तीत जर घुसला, काय झालं, जीवितहानी झाली, तर याची जबाबदारी कोण? शासन दरबारी याचा पाठपुरावा कोण करणार? म्हणून साईदेवा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही दीपक भाऊंच्या अध्यक्षतेखाली अशी मागणी करतो का हे वन अधिकाऱ्यांना त्यांना काहीतरी हे करून त्याच्यावर हे बिबट्यांचा बंदोबस्त करावा। आज जे कोपरगाव जे दहशतीच्या वातावरणाखाली जे जगू राहिलं, आज सकाळी फिरणाऱ्यांच्या याच्यामध्ये वातावरण भीतीचं, महिला मंडळसुद्धा घराच्या बाहेर निघायला धास्तावलेलं आहे। तर ही अशी आमची मागणी आहे। आज कशा स्वरूपात तुम्ही सोबत या ठिकाणी या प्रभागातील आज हे प्रतिकात्मक बिबट्याचं आम्ही आंदोलन केलेलं आहे। त्यांचं प्रतिकात्मक बिबट्याचा आम्ही पिंजरा तयार केला। त्यांचं म्हणणं आहे वन अधिकाऱ्यांचं का आमच्याकडे पिंजरे नाही, मनुष्यबळ नाही, हे असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यामुळे ना आम्ही साईदेवा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही एक प्रतिकात्मक पिंजरा तयार करून त्याच्यात एक प्रतिकात्मक बिबटा ठेवलेला आहे, असा आमचा संदेश आहे। या गोष्टीवरून आम्ही वन अधिकाऱ्यांचा निषेध करतोय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून तो बिबट्या इथं वावरतोय। हे प्रशासन का दखल घेत नाही? यांचं नियोजन काय आहे? आले पण नाही आहे, प्रसारमाध्यमांना सांगत सुद्धा नाही का यांचं नियोजन काय? म्हणजे जोपर्यंत बळी पडत नाही तोपर्यंत काय मनावर घेणार नाही का भाऊ? काय यांचं नियोजन काय आहे? सगळ्या गोष्टी यांनी क्लिअर करायला पाहिजे। आम्ही असं उपाययोजना केलेली आहे, आम्ही असे बिबट्या पकडण्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या। आत्तापर्यंत यांचं काहीच नाही नियोजन। मग आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आज इथं सगळे जमलेलो आहोत। यांनी लवकर दखल घ्यावा ही आमची त्यांना प्रशासनाला विनंती आहे। कारण की तुम्ही का एवढ्या दिवसापासून का तुम्ही म्हणजे
वेळ का लावू राहिले का बुवा एखाद्या ज्येष्ठ नागरिक आहे 50-60 वर्षाचे लोक इथून पायी पायी येतात म्हणजे त्याच्यावर काही हल्ला होण्यासाठी तुम्ही काय वाट पाहू राहिले की एवढ्या दिवसापासून काय तुम्ही लवकर तो निर्णय घ्यावा आणि प्रशासनाने लवकर ती जबाबदारी घ्यावा आणि लवकर ते जेरबंद करावा ही विनंती करतो. धन्यवाद. हे जे आंदोलन केलेलं आहे म्हणजे हे आंदोलन करायची पाळी का यावा माझं म्हणणं असं आहे कोपरगावातील जनतेवर हे आंदोलन करायची पाळी का यावा. कारण एक लक्षात ठेवा 2 दिवस झाले हा बिबट्या फिरतोय आणि त्याची शूटिंग काढलेली आहे. ओमनगरपासून आडा वस्तीपासून निवाऱ्यापासून प्रत्येक ठिकाणी हा बिबट्या पाहिलेला आहे. त्याची शूटिंगसुद्धा काढलेली ही अक्षरशः त्या वन अधिकाऱ्यांनी त्यांना दाखवल्यानंतर सुद्धा त्यांनी त्याची दखल घेऊ नये. आणि शेवटी लक्षात ठेवा इतर या भागात जे लोक राहतात हे वयस्कर माणसं राहतात, लहान मुलं राहतात, लेडीज राहतात, हे राहतात. रात्री अपरात्री हे जर कोणी बाहेर बसलेलं असतं जर उद्या काही झालं याची जबाबदारी कोण घेणार. तर माझी वन विभागाला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला याबाबत प्रशासनाने सुद्धा म्हणजे तहसीलदार असतील किंवा कोपरगावचे इथे शिव असतील किंवा कलेक्टर असतील, प्रांत असतील, यांना सर्वांना माझं सांगणं आहे आपण या घटनेचा ताबडतोब या ठिकाणी बोध घेऊन ताबडतोब या ठिकाणी पिंजरे लावे आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. इथंच तो बिबट्या मध्ये पळाला काट्यामध्ये. किती वाजायचा टायमिंग होता? 2:15चा टायमिंग होता तो. किती जण होते तुम्ही? आम्ही 5 जण होतो गाडीमध्ये, मोठ्या गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये आम्ही चाललो होतो घराकडं. तो बिबट्या इथून पळाला. किती पाहिले तुम्ही? 2 बिबटे होते. म्हणजे तो व्हिडिओ ओरिजिनल आहे? ओरिजिनल व्हिडिओ आहे तो. कोपरगाव शहरात गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याने कहर केला असून ब्रिजलाल नगर, करुमैर नगर, सुभाष नगर, समता नगर, रिद्धी नगर या भागात बिबट्याचे दर्शन झाले होते. ते 2 बिबटे असून आज ते समतानगर ITI कॉलेज, लोढामंगल कार्यालय, गवारेनगर परिसरात नागरिकांना आढळून आले आहे. इंदिरापथ व समतानगर येथे बिबट्या वावरत असताना व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी आकाश वाजे, विनय भगत, प्रदीप नवले आदींसह साईदेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.